नमस्कार, मी डॉक्टर प्रशांत शहारे, सहयोगी अधिष्ठाता कृषी अभियांत्रिकी आणि तंत्रज्ञान महाविद्यालय दापोली। बेकरी उत्पादने ही आत्ताच्या काळातली अगदी महत्त्वाची बाब झालेली आहे। पूर्वीच्या काळी केवळ शहरी भागामध्ये ही वापरली जायची, परंतु आत्ता याचं लोण अगदी खेड्यापाड्यापर्यंत पोहोचलेलं आहे। मी तर असं म्हणेल की आपल्या खाद्य संस्कृतीचा हा एक भाग झालेला आहे। तर बेकरी उत्पादन तयार करणे हा एक चांगल्या प्रकारचा व्यवसाय आहे आणि कोकणामध्ये सुद्धा या व्यवसायाला खूप सारं असं पोटेन्शियल आणि स्कोप आहे। नेमका हा जागा लक्षात घेऊन कोकण कृषी विद्यापीठ दापोली येथे कृषी अभियांत्रिकी तंत्रज्ञान महाविद्यालयामध्ये बेकरीच्या उत्पादनाचं एक प्रशिक्षण केंद्र आपण स्थापन केलेलं आहे आणि याच्यामध्ये आपण बेकरीची विविध उत्पादने असतील, ज्याच्यामध्ये ब्रेड असेल, बटर, पाव, खारी, बिस्किट्स आणि अनेक या पद्धतीचं आपण ट्रेनिंग देऊ शकतो। तर याविषयी अधिक माहिती डॉक्टर अभिमान सावंत आपल्याला सांगतील। नमस्कार, मी डॉक्टर अभिमान सावंत, विभाग प्रमुख कृषी प्रक्रिया अभियांत्रिकी विभाग दापोली। या ठिकाणी आपण आज डॉक्टर बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठ दापोली या ठिकाणी भारतीय कृषी अनुसंधान परिषद यांचे मार्फत एक जे बेकरी प्रशिक्षण केंद्र आहे त्याबद्दल सविस्तर माहिती घेऊया। या बेकरी प्रशिक्षण केंद्रामध्ये चतुर्थ वर्ष बीटेकच्या विद्यार्थ्यांना 6 महिन्याचं प्रशिक्षण दिले जाते। या प्रशिक्षणामध्ये त्यांना कच्चा माल घेण्यापासून स्वतः सर्व तयार करणे, स्वतः विक्री करणे आणि त्याचा सर्व ताळेबंद हिशेब ठेवणे हे सर्व प्रकारचे एक बेकरी उद्योग शिकवला जातो। त्याचबरोबर इतर वेळेस या ठिकाणी आपण महिला बचत गट किंवा जे उद्योजक आहेत त्यांच्यासाठी प्रशिक्षण कार्यक्रम आयोजित करतो आणि या प्रशिक्षणातून तसेच विद्यार्थ्यांच्या स्वतःच्या अनुभवातून ते विद्यार्थी नंतर ज्यावेळेस पासआउट होतील त्यावेळेस त्यांना आपला उद्योग उभारणी करण्यासाठी मदत होते। आपण या ठिकाणी आज सविस्तरमध्ये या बेकरीविषयी जाणून घेऊया। आपण या ठिकाणी या बेकरीमध्ये कोणकोणते यंत्रसामुग्री किंवा उपकरणे आहेत त्याविषयी सविस्तर माहिती जाणून घेऊया। सर्वप्रथम आपणास या ठिकाणी दिसेल एक कच्चा मालाची स्टोर रूम आहे। या ठिकाणी जो सर्व मैदा, डालडा सर्व कच्चा माल झाला आहे तो कच्चा माल त्या ठिकाणी साठवला जातो। त्यानंतर ज्यावेळेस आपण बेकरीमध्ये साहित्य वापरतो सर्वप्रथम आपल्याला वजन काठीची आवश्यकता आहे। हा जो वजन काटा आहे ह्या डिजिटल फॉर्ममध्ये वजन काटा आहे। याच्या सहाय्याने आपण कोणते इन्ग्रेडियंट मैदा असेल, डालडा असेल तो किती प्रमाणात पाहिजे तो सर्वप्रथम वजन करून घेतो। यानंतर दुसरं जो उपकरण आहे हे आहे ग्राइंडर। यामध्ये साखर, नाचणी, गहू, मका जे काही धान्य आहे किंवा साखर आहे याच्यापासून आपण त्याचे पीठ तयार करतो आणि ते पीठच आपण बेकरीमध्ये वापरतो। त्यासाठी हे ग्राइंडर किंवा पल्वरायझर असे हे नाव आहे। याचे देखील सिंगल HP वरतीच हे मशीन चालतं, त्यामुळे याला 3 फेजची काही आवश्यकता नाही आहे आणि वापरण्यास एकदम इझी आहे, हाताळणे सुलभ आहे आणि यामध्ये वेगवेगळ्या प्रकारच्या चाळण्या आहेत। त्यानुसार आपल्याला कोणत्या साईजचं पीठ पाहिजे त्यानुसार आपण ते पिठाची क्वालिटी ठरवू शकतो। ज्यावेळेस आपणास कमी प्रमाणामध्ये मिक्सिंग करायचे असते, साधारणपणे आपण जे केक करतो 1 किलो किंवा जास्तीत जास्त 2 किलो, त्यावेळेस हा छोट्या प्रकारचा एक मिक्सर आहे। यामध्ये केकचे मिश्रण, डालडा, घी हे सर्व काही साहित्य एकत्र टाकून या मिक्सरच्या सहाय्याने याच्यामध्ये एक मोटर आहे आणि स्पीड आपण ॲडजस्ट करून हे संपूर्ण मिक्सर एकजीव केले जाते। यामध्ये जे आपण त्या मिक्सरमध्ये एकत्र एकजीव केलेलं मिश्रण आहे, डव आहे, त्या डवपासून सर्वात महत्त्वाचे म्हणजे त्यापासून आपल्याला सीट तयार करावं लागते। कोणत्याही प्रकारची खारी असेल, टोस्ट असेल किंवा बिस्किट करायचं असेल तर ते आपल्याला एकसारखे लाटावं लागते आणि मनुष्यचलित हाताने लाटणे हे खूप अवघड प्रोसेस आहे। त्यासाठी हे एक सीटर म्हणून मशीन आहे। यामध्ये कितीही मैद्याची साईज असेल किंवा डव असेल 10 किलो 20 किलो असेल तर त्यापासून एकसारखी एका जाडीची थिकनेसची एक आपण सीट तयार करू शकतो। यासाठी या सीटर यंत्राचा वापर केला जातो। या अशा 3 प्रकारच्या बट्ट्या आहेत, एक कन्व्हेक्शन ओव्हन आहे, डेक ओव्हन आहे आणि हा पण दुसरा डेक ओव्हन आहे। आपण जे आता सीटच्या सहाय्याने जे सीट तयार करून जे एकसारखी खारी किंवा बिस्किटाची साईज तयार केली आहे ते ट्रेमध्ये भरून ते ट्रे आपण भाजण्यासाठी किंवा बेकिंगसाठी यामध्ये वापरतो। याचे कार्य कसे चालते तर या ठिकाणी इतर भट्ट्यामध्ये लाकूड किंवा कोळसा हा जाळून त्याची भट्टी तयार केली जाते, त्यापासून धूर जास्त होतो आणि पोल्युशन जास्त होते। परंतु आधुनिक प्रकारचे हे जे बेकिंग ओव्हन्स आहेत यामध्ये गॅस आणि इलेक्ट्रिसिटी यांचं एकत्र कॉम्बिनेशन करून हे तयार केले आहे। यामध्ये आपण टेम्परेचर आपणास पाहिजे तेवढे टेम्परेचर 180 200 डिग्री सेल्सिअस आणि लागणारा कालावधी टाईम हा या ठिकाणी आपण सेट करू शकतो, जेणेकरून आतमध्ये आपण साहित्य ठेवल्यानंतर त्याचा प्रॉपर बेकिंग टाईम झाल्यानंतर ते ॲटोमॅटिक याला बदर आहे, हा बदर दिल्यानंतर साऊंड देतो आणि आपण त्यानुसार ते बंद करून
थंड झाल्यानंतर बाहेर काढतो, जेणेकरून त्याचे व्यवस्थित प्रकारे भाजणे किंवा बेकिंग झालेले असते। अशा प्रकारे या बेकरीमध्ये या प्रकारचे विविध पदार्थ दररोज बनवले जातात आणि त्याची विक्री विद्यार्थ्यांमार्फतच या ठिकाणी केली जाते। अशा प्रकारे बेकरीसाठी अधिक माहितीसाठी विभाग प्रमुख कृषी प्रक्रिया अभियांत्रिकी विभाग, कृषी अभियांत्रिकी आणि तंत्रज्ञान महाविद्यालय दापोली या ठिकाणी आपण संपर्क करावा। हा व्हिडिओ आपणास आवडला असल्यास लाईक आणि शेअर करून विद्यापीठ यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा।